हरी हरी जय जय राम हरि जय राम हरि मकर कुंडले कल्पती सबरी कंठी भगवानी बेराती तुलसी हार बरा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे धीरा रामकृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय झाले
झाले जनक्षणाही भया पार भव सिंधू भया पार भव सिंधू शिवंत देह जाणार शिवंत देह जाणार सकल आयुष्य खात काल सावधान आयुष्य खात काल सावधान मी धरावी आवड संत समाज में धरावी आवडी संत समाज में धरावी आवडी धरावी तातडी परमान धरावी तातडी परमान तुका म्हणे आलोकिता तुका म्हणे आलोकिता नका डोळे धुरे भरून राहू डोळे धुरे भरून राहू डोळे धुरे भरून राहू शिवंत देह जाणार सकल शिवंत देह जाणार सकल आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान हे जोगार कुमारी हे जोगार कुमारी हे जोगार खूप आवाज इथं आवाज नाही स्टेज हा रे बेस कमी करायचा गेन ट्रिबल वाढ इकोची सेटिंग करायची असते त्याची रे रे दे रे क्षणोक्षणी हासी करावा विचार क्षणोक्षणी हासी करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा
तेरा व्यापार, तेरा व्यापार, तेरा नसीबत देह जाणार सक, नसीबत देह जाणार सक, तेरा व्यापार,
विठ्ठल 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 भगवान भी गए महाराज भी गए विधारा 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 ना गेल्या वर्षी घडली असं कुणाच्या जीवनामध्ये घडू नये. वाईट वाटतं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर माणसाचं मन भरून येतं. एवढ्या तरुणपणामध्ये या दोघांना जावं लागलं. वारकरी संप्रदायाचा पाईक असणारा संजू भाऊ होता म्हणे. सगळ्या कलाकार महाराज मंडळीला जीव लावणारा होता. वारकरी संप्रदायाचा एखादा महाराज आला तर त्यांना जीव घालणं, त्यांना घरी नेणं, त्यांच्याशी चेष्टा मस्करी करणं, संप्रदायाच्या गप्पा मारणं अशी आवड असणारा हा परिवार होता. फार दुःखद घटना आहे. पचवणं सोपं नाही. त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो. मी भोगलेला आहे. माझी आजी आणि माझे वडील असेच जागेवर ॲक्सिडेंटमध्ये गेलेले. त्यामुळे ते मला कळू शकतं त्याच्या भावना किती वाईट असतात, किती दुःखद असतं ते. पण त्याला 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष असा कालखंड जाऊ द्यावा लागतो. तेव्हाच ते कुठंतरी पचन होतं. नाही तर ते सोपं नाही महाराज. क्षणाक्षणाला त्यांची आठवण येत असते. क्षणाक्षणाला ते चित्र डोळ्यासमोर दिसत राहतं. वडील डोळ्यासमोर दिसतात. दोनही परिवाराचे एक 4 महिन्याची 5 महिन्याची 6 महिन्याची ती पोर आहे, बाळ आहे. फार वाईट आहे. त्यांच्या पत्नीच्या जीवनात वाईट आहे. दोघांच्याही मुलांच्याही जीवनात वाईट आहे. मायबाप निघून गेले की फार दुःख असतं. पण हे दुःख पचून अगदी 1 वर्षभर आपण त्यांची आठवण काढत काढत समस्त परिवारानं त्यांना आधार देत, सगळ्या वाडीनं माळवाडीनं आव्हाड परिवारानं आधार देत, पंचकृषीनं आधार देत या कुटुंबाला सावरलेलं आहे. आणि या कुटुंबाच्या वतीनं या दोघाही जणांच्या वर्षश्राद्धाचं हे कीर्तन आमच्या अमोलदादानं हे जी माईक सिस्टीम आपल्याला लावलेली आहे, आमचे अमोल गीते सोनोशीकर यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून संपर्क झाला. आणि त्या संबंधातून आज आपल्या या माळवाडी बगेवाडी किंबहुना या शिवाजीनगरच्या या वस्तीवर आव्हाड परिवाराच्या वतीनं हे कीर्तन करण्याचं नियोजन आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी या मंडळीनं बनवलेलं आहे.
किंवा जिवंत असताना जर आम्ही एवढा कार्यक्रम केला असता तर आता ते निघून गेले आमच्यातून, कालवश झाले, प्रारब्धानं ते आपल्यातून निघून गेले. पण ते आता त्यांचं कर्म, त्यांचा मृत्यू तिथं होता, ते निघून गेले. पण आता त्यांच्यानंतर आता ते काय आम्हाला परत दिसणार नाही. पण त्यांची कृतज्ञता, त्यांचा सोहळा थाटामध्ये झाला पाहिजे. थाटामध्ये सोहळा व्हावा यासाठी किती गोड प्रयत्न या परिवारानं केला आहे. मोठी मोठी महाराज मंडळी, मोठी मोठी गायक मंडळी, वादक मंडळी, सिस्टीम, मंडप, डेकोरेशन सगळं असं एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचं, सप्ताहाचं स्वरूप या परिवारानं या वडिलांच्या कार्यक्रमाला दिलेलं आहे. संजूभाऊ असतील काय, विजयदादा असेल काय, दोघेही दिसत नाहीत पण त्यांच्या आठवणीला उजाळा. ते जर देवाच्या पायाजवळ गेले तर आम्हाला आनंद होईल या दृष्टीनं. आता तर ते आमच्यात नाहीत पण आता जे गेले तिथं ते समाधानी असावे, सुखामध्ये राहावे या दृष्टीनं या परिवारानं मोठा कार्यक्रम आयोजित केला. आणि हे कीर्तन आमच्या पदरामध्ये पडलेलं आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्राची सध्याची गायनाची तोप म्हणून प्रसिद्ध असणारे दोनही गायक, प्रसिद्ध जोडी आहे ओंकार महाराज जगताप आणि कैलास महाराज पवार. फार नाव झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. सध्या गायक म्हटलं की या दोघांची नावं समोर येतात. त्याच्यामध्ये ओंकार महाराज जगताप आळंदी देवाची, रात्री अहमदपूर तालुक्यामध्ये लोहा नांदेड भागामध्ये रिसनगाव नावाचं गाव आहे, तिथून त्यांनी प्रवास केला आहे. सकाळी 6ला इथं आले, रात्री 11 वाजता गाडीत बसले तेव्हा 6ला आले. रात्रभर डोळ्याला डोळा नाही असे दोनही गायक या परिवाराच्या वतीनं आपल्याला मिळाले. खूप गोड आवाज आहे, महाराष्ट्र त्यांच्या आवाजाचा दिवाणा झालेला आहे. असे ओंकार महाराजांना माझं वंदन. दुसरे भजन सम्राट, घराघरामध्ये हृदयामध्ये ज्यांनी स्थान केलं आहे, आमचे जिवलग मित्र साखरे महाराज म्हटलं की कैलास महाराजाला घेऊनच या म्हणतात लोक, असे आमचे कैलास महाराज पवार. हो, त्यांच्या गवळणी त्यांचा आवाज खूप गाजलेला आहे, ते पण मिळाले, त्यांनाही माझं वंदन. तसे दोघेही माझ्या कीर्तनाचे प्रसिद्ध गायक आहेत, ओंकार महाराज आणि कैलास महाराज, दोघांनाही माझं वंदन. हो, आमच्या सांदीपानी गुरुकुलाचं नाव आमच्या या महाराजांनी खूप मोठं बनवलं बरं का. हे जे राम महाराज पखवाज वाजवतात ना, यांच्या संस्थेतली सगळी महाराज मंडळी आहेत, राम महाराजांनी तयार केलेली आहे. कोणी गायनामध्ये प्रवीण आहे, कोणी पखवाजामध्ये प्रवीण आहे. सगळी सांदीपानी गुरुकुलाची सगळी वारकरी महाराज मंडळी, गायक मंडळी सगळ्यांना वंदन करतो. स्वतः राम महाराज वाजवायला उपस्थित आहे, त्यांना वेळ नाही. आता पोरं खूप तयार झालेली आहेत, तांबे माऊली वाजवतात, हे बसलेले पोरं खूप तयार वाजवतात. महाराजांना वाजवण्याची गरज नाही आता, पण तरीसुद्धा माझं कीर्तन असलं म्हणजे महाराजांना माहीत आहे त्यांचा पखवाज मला आवडतो, म्हणून महाराज स्वतः येतात. नाही तर आता खूप विद्यार्थी तयार आहेत, त्यांच्यापेक्षाही असे वरचढ वाजवतात पोरात ताकदीने एकदम. आणि खूप तयार केले मुलं त्यांनी, त्यांची संस्था प्रसिद्ध आहे. आपला पोरगा कोणत्या संस्थेत असावा तर राम महाराजांच्या संस्थेत असावा असं माझं म्हणणं आहे, कारण तयारी तेवढी करून घेतात. हे लाखांनी विद्यार्थी, हजारांनी विद्यार्थी संस्थेतून बाहेर पडले सगळे. आता तुम्ही कीर्तनात पाहता एक एकावणी बळी रे, आमचे राम महाराज पवार यांच्या संस्थेतली सगळी महाराज मंडळी अगदीच सुंदर बरं का. महाराजही वाजवायला आहे, त्यांनाही माझं वंदन. समोरून आमचा कृष्णा महाराज भावड या परिवाराचा भाचा आहे आणि फार सुंदर त्याने व्यवस्था केली. रात्री मी रात्री उशिरा आलो, फार जागला तो आमच्यासाठी. आळंदीवरनं आलाय, जोग महाराजांच्या संस्थेत दुसऱ्या वर्षाला आहे आणि खूप गोड पखवाज वाजवतो. एकनाथ महाराज कोष्टी गुरुजी यांच्याकडे त्याचं अध्ययन झालेलं आहे, माझा मित्र आहे. कृष्णा महाराजांना वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, आमच्या अमोलची सिस्टीम आहे, चोपदार बालदार, तुकाराम महाराज सारखंच आमचे सानप महाराज. असं वाटतं तुकाराम महाराजच कीर्तन करायला लागले की काय, इतकं सुंदर सानप महाराज, त्यांनाही माझं वंदन. दोनही चोपदार अतिशय गोड आहेत, त्यांना वंदन. आपण सगळी बहुसंख्य दापूर परिसर असेल, सिन्नर तालुका असेल, सगळी प्रेम करणारी या भागातली कीर्तनावर, या आव्हाड परिवारावर, संजू भाऊवर, विजयदादावर आपण सगळी जमा झालेली पै पाहुणे, सगळे सोयरे, आप्तेष्ट भाविकी मंडळी, सगळ्या माता माऊल्या येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्या बसू द्या. तुम्ही जे येणारे बसलेले आहेत त्यांनी सर्वांगाची कान करून ऐका. अमोलची सिस्टीम आहे, गोड आवाज आहे. आमच्या संगतीत गणेश महाराज, आमचे कैलास महाराजांचे मेहुणे दाजी, साडू सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतं. शूटिंगवाले ज्यांनी भरपूर कीर्तन आमची शूटिंग केलेली आहे. काय चॅनल आहे? भगवंत ना, भगवंत कीर्तनकार, बरोबर आहे, प्रसिद्ध आहे. त्यांचं सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते कीर्तन पाहायला मिळेल. त्यांनाही धन्यवाद. अतिशय सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला जन्म आणि मृत्यू दोन टोकं प्रत्येकाच्या जीवनात आहे.
थोडासा कानावर आवाज दे बघ माझी, येतच नाही. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला जन्माला यावं लागतं. उपजिते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसया गे. जन्म म्हटलं की मृत्यू आहे आणि मृत्यू झाला की जन्म आहे. म्हणायचंच नाही बा मी मरणार नाही. या मृत्यू लोकात फक्त तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा आहे, दोनच संत आहेत. या मृत्यू लोकाचा नियम त्यांना लागू पडला नाही. येथे नाही मूर येथे नाही आल्यावता. एकही मृत्यू लोकातला व्यक्ती नाही की तो इथं जगलाय. फक्त दोनच संत आहेत जगात, एक विश्वमाऊली ज्ञानोबा आहे आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तुळे. मानव देव घेऊन निज धामा गेले. मानव देह घेऊन निज धामा गेले. जगातले दोनच व्यक्ती, एक संजीवन समाधी आहे अखंड आहे आणि एक तुकाराम महाराज आहेत स्वतःचं शरीर घेऊन वर गेले. नाही तर जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती नाही. देव जरी देव जरी अवतार घेऊन आला, शरीर इथं सोडावं जाऊ. ज्ञानोबा तुकोबाचं नाव क्रांती केली. जिवंतपणे शरीर वर जिवंतपणे संजीवन समाधी. विठ्ठल श्रीमंत असू द्या गरीब असू द्या, तो म्हणत नाही संजू भाऊ फार गोड होता, विजयदादाची गरज होती या परिवाराला. थांबत नाही बरं. आला एकदा विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावर लिहिलं. कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, खरंच माजू नका. लई पैसे आले म्हणून माजू नका, श्रीमंत आले म्हणून माजू नका. प्रारब्ध तुम्हाला मिळून देत असतं, तुमच्या प्रारब्धाला मिळत असतं, त्याचा माज करू नका. का माटी के पुतले तुझे
अंती जाणे मसनवटी शरीराची होय माती मरावं लागतं लय गर्व करू नका कधी काळ येईल घेऊन जाईल सांगता येत नाही रे काल थांबत नाही महाराज नासका दे आज जसा होता तसा उद्या नाही उद्या जसा आहे तसा परवा नाही नश्यतीकडे त्याची वाटचाल चाललेली आहे कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका मरावं लागतं दादांनो देव जाणार याशी काळोबा खान नुसते प्रमाण ऐकू नका घडी घडी काळ वाटयाची पाहे 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 वा गायक वा काय गोड जरा जोरात वाच घडी घडी काळ थांबत नाही काळ बर एकदा सगळ्या देवांची सभा भरली तुमच्याकडे सभा भरता तिकडं आता भरतीलच आता जवळ आले एकदा 22 जानेवारी गेली आता सभाच भरणार आहेत आता काही अडचणच नाही बरं रामाचं मंदिर झालं की सभेला सुरुवात होईल आता बरं काय का आता आपल्याकडे सभा भरतात सध्या मनोज जरांगेच्या सभा गाजल्यात बरं सभा माहीतच आहे तुम्हाला सगळ्यांना सभा बरं काय आपण सभा भरवतो सभेला अशी लोक एकत्रित येतात आमदार येतात खासदार येतात मंत्री येतात आता आज या दुःखद घटना आहे फार दुर्दैवी घटना असं कोणाच्या जीवनामध्ये घडू नये पण ते काळावश्य काय करू शकत नाही आपण त्याला पुढं चालावं लागतं ही 2 मंडळी गेली चुलत्या आणि पुतणी दोघं एकाच दिवशी एकाच जागेवर याच हायवेला आपल्यातून निघून गेले आज तुम्ही किती मंडळी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला आलात कोणाची बोलेरो आहे कोणाची स्कॉर्पिओ आहे कोणाची इनोवा आहे कोणाची स्विफ्ट आहे कोणाची डिझायर आहे कोणाची आता बऱ्याच गाड्या आहेत सगळ्या गाड्या अशा तिकडं आपण पार्किंगमध्ये लावल्या राम महाराज प्रत्येकाची वेगवेगळी गाडी तसं देवांची सभा एकदा स्वर्गामध्ये भरली कैलास महाराज सगळे देव आपल्याकडे आता 33 कोटी प्रकारचे देव आहेत महाराज बरं इंद्रदेव आहे अग्निदेव आहे आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं तर वेळ जाईल मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडलिकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम ईश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुडध्वज अनंत कृष्ण अशी 1000 नावं आहेत देवाची असे खूप देव आहेत आपल्याकडे 33 कोटी प्रकार आहेत तर 33 कोटी प्रकारचे देव सभेच्या निमित्ताने एकत्रित आले सगळे देव एकत्रित आल्यामुळे देवांची वाहनं पण एकत्रित आली गणपती बाप्पाचं उंदीर शंकराचं नंदी बैल भगवान विष्णूचं गरुड बरोबर आहे आपले जसे वाहन आता आपण तिथं लावलीत आपण कीर्तनाला बसलात तसं देवांची वाहनं पार्किंगमध्ये उभी राहिली कोणाचं काय पशु पक्षी त्याच्यात एक कबूतर पक्षी आला होता कबूतर हे कबूतर आहे ना एक जणांना मला विचारलं म्हणजे कबूतर कोणाचं वाहन सोशल मीडियानं फार वाईट केलं बरं का सोशल मीडिया आला कीर्तन युट्यूबला पडतात खालून कमेंट येतात महाराज तुम्ही आमका उदाहरण सांगितलं कुठं वाचलं तुम्ही हे सांगा आम्हाला कोणत्या ग्रंथात होतं सांगा कुठं वाचलं म्हणजे असे लोक विचारतात ते असतात की खोटं थोडी कीर्तनाच्या गादीवर खोटं थोडी बोलता येतं वाचूनच सांगितलेले असतात म्हणजे मला कमेंटमध्ये विचारलं म्हणून आज तुम्हाला सांगतो मी म्हटले बा तुम्ही ते उदाहरण सांगता नेहमी वर्षश्राद्धाचं कीर्तन असल्यावर पण ते कबुतराचं उदाहरण सांगताना ते कबूतर कोणाचं वाहन आहे ते सांगत नाही ऐका सांगतो कामदेवाची जी पत्नी रती तिचं वाहन आहे ते कबूतर बरं का ऐका आणि जसं आपण आपल्या बायकोला सिन्नरमध्ये राहायला असलो मुंबईला पुण्याला कल्याणला राहायला असलो तर आपण नोकरीला जातो म्हणून बायकोला आपण बाजार भाजीपाला आणण्यासाठी स्कूटी घेऊन देतो ओंकार महाराज तुम्ही आळंदीला घेऊन दिलेली स्कूटी घेऊन देतो आपल्या बायकोला जातोस तुझे काम कर मला वेळ नाही तसं कामदेवानं आणि एखाद्या वेळेला ती स्कूटी आपण पण वापरतो तसं कामदेवानं त्या दिवशी ते कबूतर आणलं होतं
पत्नीचंच वाहन, त्यांचंच वाहन आहे ते, पत्नीचं काय आणि पतीचं काय, एकाच घरातलं. म्हणून कामदेव कबुतावरती बसून त्या दिवशी आले होते. सगळे देव सभेला आले होते. माझ्याकडे बघा, सगळे देवानं त्यांची सभेला जो तो आपापल्या मार्गाने निघाला होता. तर सगळ्यात त्या कबुतराच्या मनात विचार आला, म्हटलं आजचा दिवस फार चांगला आहे, आजचा दिवस फार गोड आहे. आज ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यायला ब्रह्मलोकात जाण्याची गरज नाही, शंकराचं दर्शन घ्यायला कैलासात जाण्याची गरज नाही, विष्णूचं दर्शन घ्यायला वैकुंठात जाण्याची गरज नाही. फार गोड उदाहरण आहे, लक्ष देऊन ऐका, फार शिकण्यासारखं, कायम ध्यानात राहील. तुम्ही म्हणाल खरंच महाराज उदाहरण सांगितलं, ऐका. आज सगळे देव सभेच्या निमित्ताने इथं आलेत. एक काम करू म्हटलं, ज्या दरवाजातून देव सभेला जाणार आहेत त्या दरवाजाच्या उंबऱ्याला वरच्या बसूया आणि नजरेनं प्रत्येक देवाचं दर्शन घेऊया. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, किंवा नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काय योग आला. ओंकार महाराज दरवाजाच्या कोपऱ्याला कबूतर बसला, माझ्याकडे बघा. जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन नजरेनं घ्यायला लागलं, जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन नजरेनं घ्यायचा. ब्रह्मदेव गेले, अग्निदेव गेले, इंद्रदेव गेले, सगळ्या देवाची दर्शनं घडली माझ्याकडे बघा. आणि सगळ्यात शेवटी यमराज आले. यमराज म्हणजे काळ. काळाला सगळ्यात जास्त माणूस घाबरतो. कधी येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. काळ येताना पाहिला काळ, आणि त्या कबुतराच्या मनामध्ये थोडीशी चलबिचल झाली. त्याला वाटलं राव सगळ्या देवाची दर्शनं झाली, कोणी मला पाहिलं नाही, कोणी मला टोकलं नाही, कोणाचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही, पण आता हे काळ आले, यांनी माझ्याकडे पाहू नये म्हणजे बरं झालं असं त्याला वाटलं. पण नेमकं झालं असं, ते यमराज महाराजांनी नेमकं तिथंच त्याच्याकडे वर पाहिलं. पर जसं वर पाहिलं का तसं कबुतराकडे पाहून ते आत जाईना तर बाहेर जाईन, दरवाजातच उभे राहील. सारखं त्याच्याकडे पाहायला लागले. फार गोड कथा आहे, ऐका. सारखं पाहायला लागले, सारखं पाहायला लागले, सारखं पाहायला लागले. बरं 10 मिनिटं त्याच्याकडे पाहून थांबले नाही, जोरात हसायला लागले. हसले ते आतमध्ये निघून गेले. कबूतर मात्र बर्फ झालं, थंड झालं, बावरलं, घाबरलं. त्याला वाटलं राव हे आपल्या कपाळाकडे पाहून हसतात म्हणजे 100% आपला मृत्यू यांना कळायला, मी मरणार आहे. यांचं दुसरं कामच नाही, यांचं कामाचे घेऊन जाणं, आणि हे माझ्या कपाळाकडे पाहून हसले, 100% मी इथं मरणार आहे. मला वाचवा, मला वाचवा, त्राहिमाम. पण जायचं कुणाकडे आता. म्हणून ते कबूतर महाराज गरुडाच्या आश्रयाला आलं. गरुड महाराज तुम्ही देवाचं वाहन आहे, मला वाचवा. ते माझ्याकडे पाहून यमराज महाराज हसले. वरच्या दरवाजाला बसलो होतो, कुणी मला पाहिलं नाही, कुणाचं लक्ष गेलं नाही. सगळ्या शेवटी ते यमराज महाराज आले, माझ्या कपाळाकडे पाहून खदा हसले. 100% ते मला मारतात, मला वाचवा. गरुड महाराज म्हटलं एवढा कशाला घाबरतो रे, मी आहे ना, काय टेन्शन घेतो. मारणारा कुठे आहे, इथं कुठं सभेत, बस माझ्या पाठीवर बस. गरुडानं कबुतराला पाठीवर बसवलं. फार लक्ष देऊन ऐका. आणि गरुड महाराजांनी उड्डाण केलं. तर गरुडाचं उड्डणं म्हणजे तासाला 1,00,000 किलोमीटर. लय गरज आहे आपल्याला याची, पण कोण देईल बरं. आपल्या कशाचं नशिबात ते, त्याला लय पुण्य लागतं, भगवान बनावं लागतं त्याला. ऐका ऐका, विष्णू भगवंताचं ते वाहन आहे महाराज. एका तासात 1,00,000 किलोमीटर राम महाराज अंतर कापलं. मोठं एक अरण्य पाहिलं. त्या अरण्यामध्ये एक पाण्याचं सरोवर, एक मोठं वडाचं झाड. माझ्याकडे बघा, त्या वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला सुरक्षित कबुतराला ठेवलं. टेन्शन घेऊ नको म्हटले. बसायला सावली आहे, प्यायला पाणी आहे, खायला फळं आहेत. इतक्या लांब यमराजापासून तुला 1 तासात आणलंय. इतका 1,00,000 किलोमीटर यायला 10 जन्म लागले असते. तुला माहिती आहे का, मी आणलंय तुला, टेन्शनच घेऊ नको. सभा संपली, देवाला पोच करतो, परत तुला न्यायला येतो. तवार मस्त बागेत राहा, झाडावर बस, खायला फळं आहेत, प्यायला पाणी आहे. टेन्शन घेऊ नको, घाबरू नको. मारणारा इथून 1,00,000 किलोमीटर आहे. सुरक्षित ठेवलं कबुतराला. गरुड महाराज निघून आले सभेला. तोपर्यंत आपली वेळ कमी असल्यामुळं सभा संपली होती. जो तो आपापल्या मार्गाने निघाला होता, प्रत्येकाच्या वाहनावर बसून. तेवढ्यात गरुडाची आणि यमराजाचीच भेट झाली. राम राम. अहो म्हटलं तुम्ही त्या कबुतराकडे पाहून हसले. म्हटले हो. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे पाहून हसल्यामुळे थंड झालं, घाबरलं, बावरलं. तुम्ही त्याच्याकडे पाहून का हसले, त्याच्याकडे पाहून हसण्याचं कारण काय. फार उत्तर गोड आहे का. यमराज महाराज म्हटले खरं सांगू पाहायचंच नव्हतं. म्हटले माझा पायात पाय अडखळला, चालता चालता
वर नजर गेली. जशी नजर वर गेली तशी कबुतराच्या कपाळावर गेली. तर कबुतराच्या कपाळावर आजच्याच दिवशी विधात्यानं त्याचा मृत्यू लिहिलेला आहे. पण इथून 1,00,000 किलोमीटर एक अरण्य आहे. त्या अरण्यामध्ये एक पाण्याचं सरोवर आहे. त्या पाण्याच्या सरोवरासमोर एक वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला 1 तासानं कबुतराच्या कपाळावर मला मृत्यू दिसला. मला हसू आलं. एवढ्या लांब हा कबूतर उडत उडत कधी जायचा, किती जन्म लावले म्हणजे जायचा. हसू आलं की हा वाचला. हसू कशाचं आलं? हा वाचला. हा कबूतर 10 जन्मातही 1,00,000 किलोमीटर अरण्यात जाऊ शकत नाही. याचं उडणंच किती आहे, कधी पोहोचायचा आणि कधी याला काळ मारून टाकायचा. मला हसू आलं. हा वाचला. गरुड महाराजाची 5G मेमरी होती. काहीला कळलं, काहीला थोड्या वेळानं कळलं. गरुड महाराजांनी जे फास्ट उड्डाण केलं, पाऊण तासातच तिथलं अंतर काटलं ना अरण्यात जाऊन पाहतात तर कबूतर मरून पडलेला होता. आणि मग गरुड महाराजाला कळलं, वाचला नाही, नेऊन घातला. असंच म्हणायचंच नाही व आमच्या देखतच गेले गाडीवर, आमच्या देखतच हायवेला लागले, म्हणायचंच नाही ते महाराज. जे जे लिहिले प्रारंभी, जे जे लिहिले प्रारंभी, लिहिले प्रारंभी, लिहिले प्रारंभी, न चुके कर्म कधी, न चुके कर्म कधी, न चुके कर्म कधी, न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी, होणारा काय शब्द गोड आहेत महाराज. जे जे लिहिले प्रारब्धी, म्हणून ते न चुके कर्म कधी. कुणाला चुकणार नाही महाराज. संजू भाऊ असू द्या, नाही तर विजू दादा असू द्या, साखरे महाराज असू द्या, नाही तर ओंकार महाराज असू द्या, इंद्र असू द्या, नाही तर देव असू द्या, संत असू द्या, नाही तर वीर असू द्या, शूर असू द्या. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी. बुद्धीमध्ये काळ प्रवेश करतो. तुम्हाला गाडीवर बसायला लावतो, हायवेला जायला लावतो, ट्रक येते आणि विजू दादाला आणि या संजू भाऊला घेऊन जाते. का? कर्मरेखा टळेना. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काळ लिहिलेला आहे. तो श्वासाश्वासाने मिनिटा मिनिटाला तुमचा काळ वाट पाहतोय. अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह नाशिवंत देह सावधान नाशिवंत देह
सावधान केले आपल्याला संतांनी, सावध व्हा आयुष्य खातो काळ. कबुतराचं उदाहरण लावून घ्या. प्रारब्ध जिथं असेल तिथं घेऊन जातं बरं तुम्ही. खरंच सांगतो, या परिवाराच्या जीवनात खूप दुःख आहे आज. त्या दोनही पत्नीचं जीवन बघा आज किती वाईट. खूप आठवण येत असेल त्यांच्या पतीची त्यांना, त्या मुलाला, त्या मुलीला. बाप राहिला नाही ना महाराज, पण पर्याय नाही राहत. त्या रामायणामध्ये भरत ज्या वेळेला राम प्रभूला विनंती करतो की रामा, ही गादी तुमची आहे, प्रभू हे सिंहासन तुमचं आहे, प्रभू माझ्या आईचं चुकलंय, प्रभू माझं चुकलंय, आम्ही तुम्हाला वनवासात पाठवलं, प्रभू माफ करा, ही गादी घ्या, परत चला, अयोध्या तुमची आहे, परत चला, अयोध्या तुमची वाट पाहते, प्रभू चला. त्यावेळेला रामचंद्रानं त्या भरताला काही गोष्टी सांगितल्या. आज या परिवारानं त्या गोष्टी ऐका आणि त्या परिवारासहित जमलेल्या भाविकांनी ऐका. रामचंद्र त्या भरताला म्हणतात, भरत, या जगामध्ये तुझ्यामुळं माझी गादी गेली नाही, माझ्यामुळं तुला गादी मिळाली नाही. ऐक ना भरत, दैव जात दुःखे भरता. हे जे दुःख मिळत असतात हे आपल्या दैवामध्ये लिहिलेले असतात, प्रारब्धामध्ये लिहिलेले असतात. असं कोणाला माहिती असतं का एवढ्या लवकर विजू दादा जाईल? असं कोणाला माहिती असतं का हसत हसत राहणारा वारकरी संप्रदायाचा संजू भाऊ जाईल? नाही महाराज, कायम लक्षात ठेवायचं. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. काही करू शकत नाही तुम्ही आम्ही. रामचंद्र म्हणतात, माय कैकईना दोषी. हे भरत, असं आईला श्राप देऊ नको. हे भरत, कैकई मातेला दोषी मानू नकोस. बघ, माय कैकईना दोषी, नव्हे दोषी तात. राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. खरंच सांगतो, दोन गोष्टीतून कुणीच चुकत नाही महाराज. किती श्रीमंत असू द्या, किती मोठा असू द्या, किती भारी असू द्या आणि किती गरीब असू द्या. ए पोरांनो बसा, नाही तर पलीकडे जा, माझ्याकडे बघा, शिक्षक तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही. भाविकांनो, आज एवढ्या दुर्दैवी दुःखद घटनेला आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आलोत. प्रत्येक जणाच्या मनामध्ये दुःख झालेलं आहे. त्या माता रडतात, त्यांचे पाहुणे रडतात, सगळे सोयरे रडतात, घर रडतंय. अरे ऐका रे, या दोन गोष्टीतून आपण कधी चुकणार नाही, म्हणून कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, मस्त आनंदी राहा. कोणत्या दोन गोष्टीतून चुकत नाहीत ऐका. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात. दोन गोष्टी, जरा म्हणजे म्हातारपण, नाही म्हातारे झालात तर मरणातून सुटत नाही. एक तर म्हातारे होण्यातून कोणी वाचत नाही, नाहीच म्हातारे झालात तर मरणातून कोणी सुटत नाही. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. एखादं वणकं तुमच्या सिन्नर
गोदावरीतून आमच्या मराठवाड्यातून आंध्र प्रदेशात तेलंगणात समुद्राला जाऊन मिसळतं. ते कोण भीमा नदीतून उजनी मार्गे एखादं ओंडकं समुद्राला येतं आणि 2 ओंडक्याची भेट सागरामध्ये होते. माझ्याकडे बघा, 2 ओंड क्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. काय दोष द्यायचा कुणाला? आपल्या प्रारब्धामध्ये आहे. जे घडायचं ते घडणारे. काळ थांबत नाही. आयुष्य खातो काळ, मिनटा मिनटाला श्वासाश्वासाने घेऊन चाललाय. कही लाख करोडो आये, कई कोटी खत्म कराये, बस यही चला है गाना, दुनिया है मुसाफिर खाना, राजा महा राजा आए, यहाँ कोई रहन न पाए. कारात नाही कुणी, आयुष्य खातो का. एकमेव कारण, काळ येतो तुम्हाला मला घेऊन जातो. महाराज कळलं, नासका देव आहे, काळ घेऊन जाणार आहे. 11:15 काटा चाललाय. किती गोड सांगताय, किती पद म्हणतायत, किती गीत म्हणतायत, कळतंय आम्हाला, लक्षात आलंय आमच्या, माहिती आम्हाला हे. आता आम्ही काय केलं पाहिजे? काळ तर घेऊन जाणार आहे म्हटले. तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा वेळ वायाला घालू नका. काल तर येणारे घेऊन जाणारे तो लिहिलेलाच आहे. पण आता एक ऐका, क्षणोक्षणाला, क्षणाक्षणाला, मिनटा मिनटाला तुमचं आयुष्य बर्बाद न करता तुमचा काळ, तुमचा वेळ हरिभजनामध्ये घालवा, चिंतनामध्ये घालवा, नामस्मरणामध्ये घालवा. बघा, काळ यायच्या आधी आपला काळ हरिभजनामध्ये गेला पाहिजे. काय सुंदर रचना आहे ना. वरचा काळ यायच्या आधी आपल्या आयुष्याचा काळ चिंतनात घालवा, अन्नदानात घालवा, वारीत घालवा. खरंच सांगतो, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. किती प्रमाण सांगता येतील महाराज. हो, काळ व्यर्थ दौडू नका. काळ निघून गेला की परत मिळत नाही. बालपण तरुणपणात मिळत नाही,
तरुणपण म्हातारपणात मिळत नाही. चाललंय रे, क्षणोक्षणाला विचार करा. हो, एवढा समाज आज जमलाय. स्वहिताचा घोर वाहन त्याने रहा श्रीहरीच्या 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 आहे पहाड आहे पहाड पत से महान पत से स्वहिताचा घोर वाहन त्याने रहा श्रीहरीच्या घोर वाहन त्याने रहा श्रीहरीच्या स्वहिताचा घोर वाहन त्याने रहा श्रीहरीच्या स्वहिताचा घोर वाहन त्याने रहा श्रीहरीच्या. वाह, आयुष्य जाता हे पहा. काकड्याच्या अभंगात आपण म्हणतो की नाही, हो काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वाहा. कायम त्याच्यामध्ये राहा महाराज. भजनामध्ये राहा, चिंतनात राहा, पंक्तीमध्ये राहा, नामस्मरणामध्ये राहा. तुमचं आयुष्य काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. माता माऊलींनी देवाची प्रदक्षिणा घातल्या पाहिजे तुळशीला. व माता माऊलींनी देवाची पूजा केली पाहिजे. आपण थोडासा काळ हरिभक्तीमध्ये घालवला पाहिजे. का? क्षणोक्षणाला काळ घालवा, नाही तर मग ते चाललेलंच आहे महाराज. काळ येणार आहे तुम्हाला घेऊन जाणार आहे. पुन्हा ऐका, एक पूर्वीच्या काळात आमचे महाराज सांगायचे, म्हटलं एक राजा शिकारीसाठी अरण्यात गेला. राम महाराज, पूर्वीच्या काळातले जे राजे होते ना, ओंकार महाराज, शिकारीला जायचे. आताच्या काळातले राजे जरा आपल्यात भांडण लावतात. जरा वाईटच झालं. आपले राजे आपल्यातच भांडण लावायला लागले. नका, आपापसात भांडू नका. माळ्यानीच काय मराठ्याशी, वंजारीने काय माळ्याशी, माळ्यानीच काय मराठ्याशी भांडायचं. आपापसातलं भांडण चांगलं नसतं बरं. आपापसातल्या भांडणाने फार वाईट होतं. जिजामातेच्या भावाचं आणि शहाजी राजेचं भांडण झालं. तलवारी आपापसात आदळल्या. पूर्वीच्या इतिहासात जा, पण तो इतिहास आता घेऊ नका, नुसतं ऐका तो. आता जर भांडण होईल महाराज, भांडण नाही करायचं आपल्याला, एकत्रित राहायचं आहे आपल्याला. या जगाचा व्यवहार आहे, इथं कुठली जात मानली नाही पाहिजे, इथं कुठला धर्म नाही मानला पाहिजे. सगळ्यांनी एक विचारानं जगलं पाहिजे. सगळ्याला अधिकार दिलाय. माझा ऐका. म्हणून आपापसात भांडू नका. तो राजा शिकारीसाठी गेला होता म्हणे अरण्यात. छोटीशी 5 मिनिटाची कथा आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. का संत आपल्याला विचार करायला लावतात? कशाचा विचार करायला लावतात? कोणत्या गोष्टीचा विचार करायला लावतात? जसं पहिल्या उदाहरणासाठी तुम्ही कबुतराची कथा ऐकली, दुसऱ्या चरणासाठी आयुष्य खातो काळसाठी काळ एकदा लिहिला की जसा कबुतराला तिथं नेऊनच मारलं त्यानं, ही कथा ऐकली. तशी पहिल्या चरणासाठी एवढी ऐका. फार सुंदर कीर्तन आहे, शिकण्यासाठी कीर्तन आहे, टाइमपास म्हणून नाही. तुम्ही 1 वर्षभर ध्यानात ठेवलं पाहिजे म्हणून जर एवढा खर्च या परिवारानं केलाय तर माझं घरी घेऊन जा. राजा शिकारीसाठी गेला होता, युवराज होता, त्यानं असा बाण लावला होता. लक्ष असू द्या, बाणाचं सगळं लक्ष व्याधाकडे होतं. क्षत्रिय धर्म निभवायचा होता. बाणाकडे लक्ष असल्यामुळं त्या राजाचा पाय एका विषारी नागावरती पडला होता. नागानं फणा काढला होता. नाग आता राजाच्या पायाला चावणार असा नागाचा फणा होता. राजा मात्र शिकार करण्याच्या त्या बाणाकडे लक्ष देऊन पाहत होता. खाली पायाकडे लक्ष नव्हतं. काय माझ्याकडून झालं हे माहिती नव्हतं. नागाला काय माहिती नव्हतं, राजा एका माणूस आहे, त्यानं फणा काढला होता. आता नाग राजाच्या पायाला चावणार, राजा मरून जाणार. राजाचं लक्ष मात्र बाणाकडे होतं. आणि त्या ओढ्यामध्ये एक लोहार लाकडं तोडायला गेलता अरण्यात. त्या लोहारानं पाहिलं आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय, त्याचा पाय एका नागावर पडलाय, नागानं फणा काढलाय. नाग जर राजाच्या पायाला चावला तर आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल. म्हणून त्या लोहारानं खांद्यावरची लाकडाची मुळी खाली टाकली, धावतच गेला, राजाला ढकलून दिलं. राजा खाली पडला, विषारी नाग उचलला, लांब फेकून दिला अरण्यात. राजानं पाहिलं माझा बाण कोणी चुकला, मला कोणी ढकललं, एका अज्ञात व्यक्तीनं मला ढकललं. का? तर नाग माझ्या पायाला चावणार होता. साप नाग जर चावला असता तर कदाचित मी मरून गेलो असतो. आज या माणसाचे माझ्यावर उपकार झाले. बाण चुकू द्या, पण आज मी वाचलो. म्हणून राजा उभा राहिला, त्या लोहाराचा हात धरला आणि त्याला विचारलं, का रे कुठं राहतो? तुमच्याच राज्यात राहतो राज. काय काम करतो? काय नाही म्हटलं, लाकडं तोडतो. काय करतो या लाकडाचं? लाकडाची मुळी बांधून घरी जातो राज. हे लाकडं चांगली वाळवतो, वाळल्यावर चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळसे तयार करतो. दापूरला, दोडीला, सिन्नरला, नांदूर शेंगोट्याला, पुढं संगमनेरला, इकडं खाली गेलं तर नाशिक रोडला, त्याच्या पलीकडे नाशिक शहरात, त्याच्या पलीकडे चांदवड, त्याच्या पलीकडे धुळे, इकडं खाली गेलं तर पुण्याला, आळेफाट्याला, ओतूरला, म्हणजे अशी इकडचे गावं काय इकडचे गावं, तालुक्याच्या गावाला जातो. मोठ्या मोठ्या
बाजारात जातो आणि सगळे कोळशे 2 रुपये 5 रुपये 3 रुपये किलोनं विकून टाकतो. माझा लोहार, मी कोळशाचा धंदा करतो. असं होय? बरं 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 बरं, बस माझ्या रथात बस. राजाने रथामध्ये बसवलं, रथ हाकत राज्यामध्ये आणला. ऐका ऐका, आणि त्या प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या, एक काम करा, या लोहारानं आज माझा जीव वाचवला. हा जर लोहार नसता तर आज मी तुमच्या समोर दिसलो नसतो. याची कृपा झाली. याला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. 5 एकर चंदनाची बाग. चंदन माहिती आहे? चंदनम न वने वने असा एक श्लोक आलाय बरं का. जसं साधू सगळीकडे भेटत नाही तसं चंदन लावायचं चंदन नाही. आपल्याला ते डुप्लिकेट भेटतं, ओरिजिनल नाही. ओरिजिनल जे आमचं ओरिजिनल आहे गोपीचंद बरं. ते ओरिजिनल चंदन. पुष्पा पिक्चर पाहिला का तुम्ही? पुष्पा असं ते झुकेगा नाही साला, ते पाहिलं असं. ते पुष्पामध्ये ते चंदनाचा व्यापार आहे. दुसरा यायला लागलाय आता बरं का. आता ते त्याच्यामध्ये चंदन दाखवलं. चंदन 1 कोटी रुपयाला विकतं महाराष्ट्र. ऐका, एका एकर मध्ये 1 कोटी रुपयाचं सहज विकतं. एका एकर मध्ये 5 कोटी रुपयाची चंदनाची बाग. आणि राजाने बोली केली प्रधानाला, आत्ता लावलेली बाग देऊ नका, अशी 2-4 अशी एवढी झाडं झालेली तयार झालेली देऊ नका. तोडायला आली त्या तोडायला आली, लगेच तोडील असं देऊन टाका, लगेच पैसे होतील. अरे हा जर नसतात आज जिवंत नसतो. हा याची कृपा झाली, देऊन टाका. राजाचा आदेश, ओंकार महाराज 5 एकर एका मिनिटातच 7 बारा तयार झाला. खाटकून दिशी लगेच राजाची आज्ञा, देऊन टाकली बाग. 2-3 वर्ष निघून गेली. राजाला वाटलं बा मी लोहाराला 5 एकर चंदनाची बाग दिली, भारीतला बंगला बांधला असेल, मोठी गाडी घेतली असेल, चांगल्या शाळेत पोरं शिकायला. पैसे आल्यावर या 2-3 गोष्टीपेक्षा तुम्ही जास्त काय करू शकत नाही. तुमच्याकडे लय पैसे आले तुम्ही काय करू शकता? बंगला घेऊ शकता, भारीतली गाडी घेऊ शकता, तुमची पोरं चांगल्या शाळेत टाकू शकता, भारीतले कपडे घालू शकता. याच्या पलीकडे पैसे खाता येत नाही. खायला भाकरीच लागते, ज्वारीच लागते, बाजरीच लागते, चपातीच लागते. याच्या पलीकडे कोट्यावधी रुपयाचे मालक काय ते पैसे चोरून खाऊ शकत नाही. बरं, म्हणून पैशाचा उपयोग एवढाच आहे, अन्न वस्त्र निवारा. याच्या पलीकडे त्याचा उपयोग होत नाही. मग राजाला वाटलं असं झालं असेल. राजा दिवसाचा घोड्याची यात्रा करत होता, राज्यातून फिरत होता. कुणाचं काय चाललं राजे बघत होते पूर्वीचे. राजा असा राज्यातून चाललेला असताना अचानक पाहिलं तर जे पूर्वी लोहार जिथं कोळसा जाळायचा तिथंच ते राजाला दिसला. राजाला नवल वाटलं, राजाने उडी मारली. फार गोड उदाहरणे ऐका. हो, पहिल्या चरणासाठी कथा ही, का क्षणोक्षणाला विचार करायचा आणि कशासाठी करायचा, का म्हणून करायचा. ऐका ऐका. आणि मग राजा पोहोचला. राजाला पाहून लोहारानं मुजरा केला. राजा माझ्या झोपडीत आला. अरे म्हटले नवलच तसं झालं, तू अजून इथंच राहतो का? म्हटले हो. अरे म्हटले मी तुला गेल्या वर्षी चंदनाची बाग दिली, त्याचं काय केलं? म्हटले राजा तुम्ही बाग दिली, लय चांगलं झालं. म्हटले आपली भेट झालती का? म्हटले आपली भेट, तिथं मला लाकडं तोडायला जावं लागायचं. सकाळी उठलं की तिकडं जायचं, लाकडाची मुळू घेऊन यायला रात्रच व्हायची. आता एवढ्या लांब मला जावं लागत नाही. तुम्ही बाग दिली, त्या बागेत जातो, रोज 2-5 लाकडं तोडतो, घरी आणतो, त्याला चांगलं वाळवतो, चुलीमध्ये घालतो, कोळशे पाडतो आणि गावातच 3 रुपये किलो आता विकून टाकतो. अरे वा, किती विकली मध्ये बाग, किती तोडली? सगळी विकली. म्हटले काही शिल्लक नाही राहिली. 5 एकर. म्हटलं हो. काहीच नाही. म्हटलं आज जाळ्यापुरतं लाकूड राहिलं एवढं. एक काम कर म्हटले, हे लाकडाचा तुकडा घेऊन त्या व्यापाऱ्याकडे जा समोरच्या, त्याला म्हणावं राजानं पाठवलंय, हा लाकडाचा तुकडा कितीला घेतो? राजाची आज्ञा म्हणून गेला. व्यापाऱ्यानं लाकडाचा वास घेतला. व्यापारी म्हटला, ए लोहारा, हे लाकूड तुझ्याकडे कुठून आलं? म्हटलं काय झालं? एवढ्याच तुकड्याचे 10,000 रुपये देतो बघ. म्हटलं असे जर अजून असतील तर कोट्यावधी रुपये देतो, घेऊन येईन. मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 10,000ला आहे. तर असे तुकडे मी 2-3 वर्षात अख्ख्या बागेचे जाळून कोळशे केले. हे त्या लोहाराचं नाही चाललंय. लई मागं राहिले तुम्ही. आज लोहाराचं नाही चाललं, ते मी तयार केलं, आपली काल्पनिक कथा आहे. असं कुठं घडत असतं का? इतके येडे असतात का माणसं कुठं? पण ऐका आता, ऐका आता नीट ऐका. कथा ऐकली तुम्ही, त्याचा सिद्धांत ऐका. 5 कोटी रुपयामध्ये ही चंदनाची बाग मिळत नाही. नीट ऐका बरं. 5 कोटी नाही, 50 कोटीत सुद्धा मिळत नाही. मुंबईला कल्याणला आपल्या आवाड परिवारातली भरपूर माणसं काही अमेरिकेला आहेत. आम्ही मुक्काम केला ते अमेरिकेला आहेत बरं का. एवढे माणसं श्रीमंत आहेत आपल्या तालुक्यात. सिन्नर काय, आपला समाज काय, सगळा सुधारलेला आहे. श्रीमंत झाली लोक, अभ्यास केला, नोकरीला लागली, रेल्वेत गेली, अमकं गेली, तमकं गेली. माझं ऐका, तुमच्या जवळचे सगळे जरी पैसे दिले तरी तुम्ही आता या संजू भाऊला वापस आणू शकत नाही.
तुम्ही या विजू भाऊला परत आणू शकत नाही. त्यांचं जाऊ द्या, ते तर गेले. आपलं गेलेलं मागचं कालचा दिवस तुम्ही किती पैसे दिले नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. ऐका, कोरोनाच्या काळात 10,000 कोटी रुपयाची एक मालकीन बाई आहे. 10,000 कोटी रुपये कळतात ना, लिहिता येणार नाहीत मला. 10,000 कोटी रुपयाची मालकीने ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं. डॉक्टर म्हटलं ही वाचू शकत नाही. पोरगा म्हटला 10,000 कोटी देतो माझ्या आईला वाचवा. डॉक्टर म्हटलं मला 10,000 कोटी देऊन काही फायदा नाही राजा, वाचू शकत नाही. ऐका, मी सांगत नाही, संत म्हणतात मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. एक क्षण सुद्धा परत मिळत नाही गेलेला. अरे इतकी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाचा तरी द्वेष करून, कुणाचा तरी बांध करून याचा कोळसा नाही केला का आपण? अय दापोडीकर, अय दोडीकर, अय वस्ती शिवाजीनगर, माळेवाडीकर, सिन्नर तालुका घरी घेऊन जा. याचा सगळ्यांनी कोळसा केलाय. कोळसा करू नका. क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार. करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू. क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची एका हुनी बळी. सामान्य गायक आणलेच नाहीत तुम्ही, उच्च लेवलचेच आणलेच. संस्थाच भारीतली आणलेली. जोरात वा, काय सुंदर हो. क्षणोक्षणा हाची हा विचार करा. कोळसा करू नका, संधीचं सोनं करा. कोळशामध्ये तर आयुष्यात चाललंय. पुड्या खा, कोणाचं तरी निंदा कर, काही नाही महाराज. कीर्तन ऐकतात माणसं, मंडप सोडला की सुरू करतात. त्यानं बाजा बांध कोरला, मी त्याचा कोरार करा, काही नाही महाराज. शिका जरा. क्षणोक्षणा हाची करावा विचार. 5 कोटी नाही, 50 कोटी नाही, तुमच्या जवळचं कितीही धन दिलं तर कालचं आयुष्य मिळत नाही. म्हणून तरावया पार भवसिंधू. कसा भवसिंधू पार होईल, या काठचं मला पलीकडच्या काठाला कधी जाता येईल याचा विचार केला पाहिजे. रामायण उघडा कधीतरी, नुसत्या कथा ऐका, जरा कीर्तन शिका. हो माझ्या शिवाजीनगरची एवढी मंडळी आलात, एवढा सुंदर समाज आज या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला आलाय. हो, सगळ्या समाजाला विनंती आहे, रामायण कधीतरी वाचत जा. तुमचा सिन्नर तालुका आहे, नाशिक जिल्हा आहे, निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे त्र्यंबकेश्वरला. माझ्या रामप्रभूची वस्ती आहे नाशिकला, रामकुंडाल. आपण एवढे भाग्यवान माणसं आहात. रामायण नुसतं वाचा. रामप्रभूच्या पदस्पर्शाने जर पावन झालेला जिल्हा आहे तर रामायण शिकलं पाहिजे की नाही? हो ऐका, कसं संधीचं सोनं केलं पाहिजे, काय विचार केला पाहिजे. तो केवट नावाचं पात्र आहे बघा, नावाडी येतो. नावाडी या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो. संधीचा कोळसा ऐकला, सोनं ऐका म्हणजे माझं कीर्तन सफल होईल. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो. पूर्वीच्या काळात एखादी गंगा पार करायची असेल तर मग पूल नसायचे. आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं, पूल झाले, रस्ते झाले. पूर्वी कशाच्याच होडी असायची. होडी या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडली जायची. 10 रुपये तिकीटे,
20 रुपये तिकीट इथे घेतलं जायचं. पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणली जायची, अशी होडी असायची. माझ्याकडे बघा. आणि एक नावाडी पलीकडच्या काठाला उभा आहे. रामप्रभूला वनवास मिळालाय. राम लक्ष्मण सीतामाई अलीकडच्या काठाला उभी आहेत. आणि त्या नावाड्याला हाक मारली, ए नावाडी, अरे ए नावाडी, अलीकडे आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय. कैलास महाराज पलीकडच्या काठाहून तो नावाडी नाव हाकत अलीकडच्या काठाला आलेला आहे. थोडंसं 5 मिनटं ऐका. कीर्तन फार गोड आहे बरं का, शिकण्यासाठी असलं पाहिजे ना, टाइमपास म्हणून नाही ना कीर्तन महाराज. आता आळंदीला मिटिंग झाली बरं का, 200 महाराज होते, 200, त्याच्यात मी पण होतो. आमच्या सगळ्या मिटिंगमध्ये ठरलं आहे आता की कीर्तनामध्ये गाणे फिणे कोणाला म्हणू द्यायचे नाही, कीर्तनामध्ये गीतं वगैरे काही म्हणायचे नाही, कीर्तनामध्ये 15 मिनिटातच चाल झाली पाहिजे, कीर्तनामध्ये तबला लावायचा नाही, कीर्तनामध्ये सिंथ लावायचं नाही बरं का, कीर्तनामध्ये पखवाजच लावायचा. 4 लावा 8 लावा पण पखवाज लावा, असे काही नियम आहेत संस्थेचे. आणि आम्ही सगळ्यांनी ते पाळलेले आहेत, अजूनही पाळायचे. काय होतं, आपण ते जर आता सांभाळले नाही ना, मग पुढची पिढी ते सांभाळणार नाही. आणि पुढची पिढी काही पण म्हणेल महाराज. एखादं गाणं येतं, एखादा गायक गातो, एखादा कीर्तनकार सहज म्हणून जातो, आणि त्याच्या मागं कॉपी करणारे 200 तेच म्हणत राहतात. असं व्हायला लागलं. म्हणून ऐकायचं असेल तर रामायण ऐका, ऐकायचं असेल तर भागवत ऐका, ऐकायचं असेल तर गाथा ऐका, ऐकायचं असेल तर ज्ञानेश्वरी ऐका. फार गोड आहे महाराज, काही कमी नाही या संप्रदायात. तुम्ही अभ्यास करा, रोज नवीन मिळेल तुम्हाला. रोज तुमच्या बुद्धिमत्तेला प्रकाशित करणारी ज्ञानेश्वरी आहे. सकलार्थ मती प्रकाशू, तुमच्या मतीला सकल अर्थानं प्रकाशित करते ज्ञानेश्वरी. जर तुम्ही एक माऊलीची कथा सांगितली ना, ज्ञानोबारायांचं भजन करता करता कंठ गोड होतो. लोक म्हणतात काय महाराजांनी कीर्तन केलं, काय महाराजांचा आवाज आहे, काय महाराजांच्या कथा हृदयापर्यंत गेल्या. कीर्तन शिकण्यासाठी ऐका. पलीकडच्या काठाला नावाडी आहे, प्रभूनं हाक मारली, वेळ कमी आहे, 12ला 5 मिनिटं राहिलेत. प्रभू रामचंद्राच्या आवाजानं तो नावाडी अलीकडच्या काठाला आलाय. ऐका ऐका, कोणता विचार करायला सांगितलाय संतांनी आपल्याला, कशाचा विचार करायचा सांगितला ऐका. आणि तो नावाडी आल्यावर विचारतो काय हो, म्हटलं अरे तू नावाडी आहे ना, हो. मग आम्ही हात जोडतोय. हात कुणी जोडलेत ऐका बरं. विश्वाच्या मालकानं, ज्याच्याकडून काही मिळवायचं असतं त्याला हात जोडायचा. एखाद्याकडून वर्गणी घ्यायची, तुम्हाला हात, तुम्हाला राम महाराजांची विद्यार्थी पाहिजे, हात 2 रुपये कमी करते. हात जोडल्यावर फार ताकद. काय कर न किती घेणार तुम्ही, तुमचं सांगा फक्त. अरे तसं नाही चालणार ते. हात जोडून नम्रतेने म्हणा. नम्र झाला भूता त्याने कोटिले आनंदा, त्याने कोटिले आनंदा, त्याने कोटिले आनंदा. नम्र झाला भूता त्याने कोटिले आनंदा, त्याने कोटिले आनंदा, त्याने कोटिले आनंदा. एखादा श्रीमंत माणूस असतो, त्याच्याकडे 5 बैलजोड्या असते, आपल्याकडे एक बी नसते. जर तुम्हाला त्याच्याकडली बैलजोडी घ्यायची असेल ना कामाला, काय नाही, फक्त जाऊन हात जोडा. पाटील काय तुमचा कापूस आलाय, काय तुमची मका बसली पाटील, तालुक्यात तुमच्यासारखी मका नाही पाटील, काय ऊस जमलाय तुमचा, वा वा पाटील 1 नंबर. सिन्नर तालुक्यात तुमच्यासारखं पीक नाही कोणाचं, उभं पीक आलंय. पाटील म्हणतो तुला बैलजोडी लागते का, घेऊन जा. काय हरकत आहे गोड बोलायला, काय हरकत आहे हात जोडायला. माऊली म्हणतात थोरपणा पराची सांडेजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळी माझी. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. शब्द संतांचे हे. तुका म्हणे जाण व्हावे लहाना हुनी लहान. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहेत महाराज. तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस आहेत.
पण स्वतःला म्हणतात मज पामर आहे काय थोर, पण पायीची वाहन पायी बरी. काय नम्रता आहे, अहो किती नम्रता आहे. संप्रदायाचे कळस पण समजतात स्वतःला पायाची वाहन. आपण येत महाराज पायाची वाहन आणि समजायला लागलोय कळस. दोनच अभंग येतात आपल्याला, दोन चारच चिंतन पाठ आहेत आपल्या. कळस समजायला लागलो आपण. ज्यांनी जगाला गाथा दिला, एक एक अभंग समजा तरी जीवन उद्धरून जाईल. ते स्वतःला पायाची वाहन समजतात. नम्र व्हा, नम्र झालं पाहिजे ना रे, नम्र व्हा, हो नम्र व्हा. प्रभू रामचंद्र नम्र झालेत. केवट हे नावाडी, हे केवटा पलीकडच्या काठाला जायचे. तो केवट म्हटलं तुम्हाला नाव पाहिजे वय माझी? म्हटले हो. म्हटले माझा उद्योगच आहे नावेमध्ये, पण ते आज मी तुम्हाला नाव देऊ शकत नाही. का बरं? म्हटले ते नाव दिले असते तुम्हाला, पण मागच्या महिन्यामध्ये तुमचा प्रताप ऐकला म्हटले मी, की तुम्ही जानकी मातेच्या लग्नाला चालले होते, तर जाता जाता तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. हो म्हटले मागच्याच महिन्यात. म्हटले मग तुमचा पाय दगडाला लागला आणि दगडाची बाई झाली. माझी लाकडाची नावे, माझी लाकडाची नावे. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडले तरच मला 10-20 रुपये मिळतात, आणि तुम्ही त्याच्यात बसले दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची दुसरी बाई तयार झाली, तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे. आणि मग आता काय करावं लागेल? काही नाही म्हटलं, एक काम करावं लागेल. तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल तर माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल. नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 12 वाजले, वेळ कमी आहे. त्यानं काठवट आणली, काठवट. आता ही MH 90, MH 85, MH जुन्या ज्या माथाऱ्या आहेत यांना ही काठवट माहिती. हे आताच्या MH 16-15ला चित्रात दाखवायची, चित्रात गुगलवर म्हणायचं काठवट, असं जात असं उखळ, मग ती चित्रामध्ये येणार. आता राहिलं नाही ते. ती काठवट असायची भाकरी करायला जुन्या काळात. ती काठवट आणली माझ्याकडे बघा. काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा पाय मांडला, उजवा पाय असा मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको चरबी भरून पाणी वतायला लागली. प्रभू रामचंद्राचा पाय त्या केवटानं धुवून काढला. पाय बाजूला झाला, डावा पात्रात आला, डावा धुवून झाला. आता नावेकडे निघायचं. तेवढ्यात तो म्हटला, ओ केवळ प्रभू तिकडे कुठं निघाले प्रभू? ते उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात आला, डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची. डावा पात्रात आला, उजवा खाली जायचा, उजव्याला माती लागायची. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. लखन म्हटले, लखन रागीट होते. लक्ष्मण केवट म्हटलं, अरे कुठपर्यंत पाय धुतो? याच्यातच सगळं संपवतो की काय कीर्तन? आमचे 12 वाजले ना, कुठपर्यंत पुढं जायचं ना? म्हटलं ते रागू नका, आपली पोलीस तशी आहे, पायाच्या मातीनं माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटले मग आता एक काम करा, म्हटले एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा. आता एका पायावर उभं राहणं जरा अवघड जातं. तोल समजा आता मी असं उभं राहील एका पायावर, तर माझाच तोल चालला, मी माईक धरला असं, 1-2 मिनटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राच्या पायाला माती लागू नये म्हणून रामचंद्राला केवटाने एका पायावर उभं केलं. आणि एका पायावर प्रभूचा तोल गेल्यामुळे धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून मी जसा माईक धरला, तसा प्रभू रामचंद्रानं केवटाच्या डोक्याचा आसरा घेतला. त्याचा हात डोक्यावरती पडावा. ओ शिवाजीनगरकर ऐका, ओ माळेवाडी, बगेवाडी ऐका, बेगेवाडी, सगळ्या परिवारानं ऐका, ऐका. ओ ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून तुम्ही कीर्तन ठेवलंय, तो हात काही पडत नाही डोक्यावर. तो हातही डोक्यावरती आशीर्वादही घेतला, पायही धुवून घेतले आणि रामचंद्राला नावेत बसवलं. नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि जोरात केवट हसायला लागला. तर हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, आमचं राज्य गेलं म्हणून असतो की काय? आमच्या अंगावर वल्कल आले म्हणून असतो की काय? नाही हो म्हटले प्रभू. म्हटले मग का असतो? म्हटले प्रभू आत्तापर्यंत लई लोकाला इकडच्या काठाहून तिकडच्या काठाला मी नेलं, तिकडच्या काठाहून इकडच्या काठाला आणलं, पण प्रभू आज तुम्ही नावा तयार करणारे नावाडी. खरं सांगू प्रभू, तुमच्या पायानं माझ्या दगडाचं नावेचं काही होणार नव्हतं. ती अहिल्या होती, तिला इंद्रानं आस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं श्राप दिला होता, राम नावाचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तो पुन्हा बाई होशील, असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, एका पायावर उभं केलं, बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना पाय धुवायला लावले, काहीच नव्हतं, मग एवढं का केलं? काय उत्तर आहे महाराज केवटाचं? केवट म्हणतो, प्रभू
तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, तुम्ही विश्वाचा मालक, नावा तयार करणारा, नावारी तयार करणारा माझ्या दरवाजात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती, संधी. आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले, आशीर्वादही घेतला. हे मी केलेलं संधीचं सोनं. असा सिंधू तरायचा असेल, पलीकडच्या काठाला प्रभूला न्यायचा असेल तर क्षणोक्षणाला विचार करा. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार. संधीचं सोनं करण्यासाठी, कोळसा करण्यासाठी नव्हे. का नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठोबा अभंगाचा धावता भावार्थ 2 चरण आपली झाली. बसा बसा, एक 5 मिनिटं 10 मिनिटं फक्त. थोडं 10:15 उभं राहिलं होतं आपलं म्हणून. खरंच तरुणपणामध्ये अशा घटना ज्यावेळेला घडतात, संपूर्ण घरासहित तालुक्याला, जिल्ह्याला दुःख होतं. 22व्या वर्षी ज्यावेळेला ज्ञानोबाराय समाधीला बसायला लागले होते, या विश्वातले सगळे संत रडत होते. महाराज ऐका बरं पोरांनो. विमानांची दाटी, पुष्पाचा वर्षा, स्वर्गीहुनी देव करिताती, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव. जग रडत होतो हो महाराज. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळ, म्हणती धरा धरा निवृत्ती, सोपान मुक्ताबाई सांडिते शरीर.
जिथं प्रवृत्ती नाही त्या निवृत्तीनाथ महाराजांनी जर माऊलीसाठी रडावं तर या आव्हाड परिवारानं संजू भाऊसाठी आणि विजू भाऊसाठी का नाही रडावं? किती दुःख ते ना महाराज. तर मंगेश पाडगावकराची एक छोटीशी मुलगी लहानपणामध्ये गेली, बालवयात गेली आणि सगळे लोक तिच्या मातीला आली. माझ्याकडे बघा बरं. आणि तिची माती झाली राम महाराज. आणि अंत्यसंस्कार करून आल्यावर सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. आणि मंगेश पाडगावकर वाट्यावर बसले तर दारात खेळणारी ती बाळ, दारामध्ये झोके घेणारी बाळ, ती छोटीशी बाळ त्यांना डोळ्यासमोर दिसायला लागली. आणि त्यांच्या मुखातून शब्द निघाले, पकवाजार नको. भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. या विजयच्या पत्नीला आज म्हणता येईल बरं. भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. असं कुणाच्या जीवनामध्ये घडू नये, फार दुःखद असतं महाराज. 2023 साली एक सौरभ आवटी नावाचा पोरगा सीमेवरती लढता लढता सियाचीन मध्ये बर्फामध्ये अडकला. पोरण पारनेर तालुक्यामध्ये राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीचा तो पोरगा होता, बर्फामध्ये अडकला. कॅप्टन होता, कॅप्टन. 50 पोरं होती त्याच्या हाताखाली. देशाच्या मातीचा झेंडा पडला म्हणून त्यानं झेंडा रोवला आणि बर्फ पडत गेला. इतकी निसर्गाची अवकृपा झाली. खांद्यापर्यंत बर्फ आला, डोक्यापर्यंत बर्फ आला. ऐका रे माझ्या सगळ्या भाविकांनो, बर्फामध्ये त्याचं शरीर फसलं, श्वासोश्वास कोंडला आणि देशाच्या मातीसाठी 27व्या वर्षाचा पोरगा मुजरा करून निघून गेला. 4 दिवस बर्फात त्याची बॉडी राहिली. ओंकार महाराज 4 दिवस देर ना 4 दिवस बर्फात बॉडी राहिली. 5व्या दिवशी एखाद्या रसवंतीवर आपण कसा बर्फाची लादी पाहतो तसं त्याचं शरीर लादीमय झालं. अरे 7व्या 8व्या दिवशी ज्या वेळेला त्याची बॉडी सापडली तरुणांना, त्यावेळेला शासकीय इतमामात त्याची बॉडी बाजूला काढताना, बर्फ तोडताना त्याचा हात कापावा लागला, त्याची अर्धी छाती कापावी लागली, त्या पोराचा पाय कापावा लागला. एकदम राजबिंडा दिसणारा पुरुष पोरगा, अर्ध्या अंगाची बॉडी गुंडाळली त्याची. राळेगणला ज्या दिवशी आली ना, त्याच्या आईनं झेंडा सरकून पोरगा पाहिला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. दोघे जण मोटरसायकल गेले होते, या हायवेला लागले होते. काही मिनिटातच या घराच्या, या परिवाराच्या कानावर बातमी आली असेल की संजू दादा गेला, विजू दादा गेला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी भेट नार माझा राजा, बाळ सखा ग, बाळ सखा. गालावरुनी हात फिरवुनी आई पोटासी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाचे मन गहिवरते. हंबरडा फोडून सगळे जसे रडत होते तसे रडायला लागले. आईनं पाहिलं माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाची अर्धी छाती नाही, माझ्या बाळाचा अर्ध अंग नाही. आई विचारत होती माझा पोरगा तर 2 हाताचा होता, त्याचा हात कुठे, त्याची छाती कुठे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आलेले पोरं सांगत होते, तुमचा पोरगा देशाच्या मातीसाठी गेला, तुमचा पोरगा बर्फात गेला. 27 वर्षाचा पोरगा जातो, तरुणाबाण विजू जातो, संजू भाऊ जातो.
रडण्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. त्यांच्या आठवणीला आपण उजाळा देऊ शकतो. आपल्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतील बघा, पण या तरुणपणात जाणं दुःखदायक आहे. पचवलं या परिवारानं, देवानं त्यांना पचवण्याची शक्ती द्यावी. पण खरंच सांगतो, तरुणपणात जाणं योग्य नाही. फार दुःखद घटना या परिवारामध्ये घडली. आज 2 पिशव्या घेऊन स्वर्गामध्ये जर आज हे 2 जण असतील तर चुलता म्हटला असेल माझ्या पुतल्यालाही माझ्या बरोबर घ्या. आम्ही 2घच बरोबर आलो आणि भजनाद्वारे, चिंतनाद्वारे, नामस्मरणाद्वारे, रामायणातल्या कथा, संतांच्या कथा, देवाच्या कथा, एवढ्या गोड कथा, 2-2.5 तासापासून केलेलं भजन, कैलास महाराजांचा आवाज, ओंकार महाराजांचा आवाज, या सगळ्या मंत्र उच्चारानं आज जर स्वर्गाचा दरवाजा उघडला असेल आणि माझ्या विजू दादाला, माझ्या संजू दादाला आज देवाच्या पायाजवळ जागा मिळाली असेल, आपण सगळे म्हणू शकतो, नामा म्हणे आता लोपला दिन कर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, केले कर्म झाले त्याची भोग आले. किंवा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते ती, ओ कल्याण इच्छिती व्हावे तया. असा आज हा सोहळा गेला बघा. या ना या पुढे या ना. आपण सगळेजण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलात. 2-2.25 तासापासून हजारो कथा, संत कथा ऐकल्यात. कधी कीर्तन झालं कळालं नाही. सगळेजण रडलात, सगळेजण त्या चिंतनामध्ये गेलात. बोलून काय श्रद्धांजली देत नाही. किती आठवणी काढल्या तरी तुमच्या डोळ्याचे अश्रू काही थांबणार नाही. 2-2.25 तासापासून आपण कीर्तन ऐकताय. एवढे 2 गायक या ठिकाणी जमलेत म्हणून सांगतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती भावे तया, कल्याण इच्छिती. महाराष्ट्राची गान कोकिळा आहे कैलास महाराज, ऐका आवाज. हे देवा, आम्ही आमच्या संजू भाऊसाठी कीर्तन ठेवलंय, आम्ही आमच्या विजू दादासाठी कीर्तन ठेवलंय. आमच्या दोघांनाही देवाच्या पायाजवळ मिळू द्या जागा, असा हा परिवार आजच्या दिवशी म्हणतोय. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा सध्याचा एवढा गोड आवाज, गोड महाराज जवळ ओंकार महाराज गातायत, ऐका. गायक वाह, गायक वाह.
वा वा सांते पाणी गुरुकुल आहे. आम्ही सगळे नाना सगळे आमची तुम्ही बसलात सगळे आता माझी भरपूर कीर्तनं तुम्ही ऐकलेली ही आमची मराठवाड्यातली भगवान बाबांची न वामन भाऊची मंडळी आहेत बरं. आम्ही सगळे आमच्याकडे भगवान बाबा आहे. भाग्य आहे आमच्या मला माळ भगवानगडाची मला भीमसिंह महाराजांनी माळ घातलेली आहे. 5वीला शाळेत असताना माझ्या आजोबांनी मला नेलं. बाबानं माळ घातली भगवानगडाची आणि भगवान बाबांच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि भीमसिंह महाराजांनी असं डोक्यावर हात ठेवून सांगितलं हा पोरगा महाराष्ट्रातला 1 नंबरचा कीर्तनकार राहील बरं का. तेव्हा मी शिकायला गेलो नव्हतो. पखवाज बी वाजवीत नव्हतो, गायनं करीत नव्हतं. मग माझ्या वडिलांनी मला आळंदीला टाकलं. बाबाची आज्ञा समजून आमचे भगवान बाबा आहेत. फार प्रेम आहे माझं. आपण याच्या पत्रिका छापताना इथून पुढं लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक पत्रिकेला भगवान बाबांचा फोटो टाकायचा बरं का. का माहिती आहे का आपल्या समाजाचा तर उद्धारच केला पण जगाचा उद्धार केला महाराज. जगाचा महाराष्ट्रात एकच संत आहेत भगवान बाबा. एकट्याचा फोटो कुठं सापडायचा नाही तुम्हाला. भगवान बाबांच्या शेजारी ज्ञानेश्वरीचा फोटो आहे. ज्ञानेश्वरीचा फोटो माझा प्रचार नको माझ्या ज्ञानेश्वरीचा प्रचार झाला पाहिजे म्हणून बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत आमच्या दादाच्या पाठाचे बाबा. हो तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ धावोनी आले देव. तुम्ही भगवान बाबांचा मोठा सप्ताह करता आम्हाला बोला नाही एखादी म्हणजे आम्ही असे म्हणून दाखवू तुम्हाला म्हणजे आम्हाला यायचं असं काही नाही. मला बोलवणारच ते म्हणून म्हटलं मी नाही तर मला कुठं जागा आहे डायरीमध्ये. रोज 2 आहेत पण आमची प्रेमाची मंडळी आहेत. भगवान बाबावर प्रेम करा बरं. खूप प्रेम करा महाराज. जगाचा वायगाव नावाचं गाव आहे आमच्या शेजारी. एकही वंजारी समाजाचं घर नाही बरं का पण प्रत्येक गावातल्या प्रत्येकाच्या गळ्यात माळ भगवान बाबांनी घातलेली आहे. सगळ्या समाजाचा उद्धार केला महाराज. वंजारी समाज तर मोठाच केला पण त्याच्या सहित सगळ्या समाजाला ज्ञान दिलं भगवान बाबांनी. मोठे संत झाले त्या कुळात आपला जन्म आहे आणि म्हणून या खरं असं घडायला नको होतं. खूप मोठा कार्यक्रम जिवंत असताना त्यांनी ठेवला असता पण या मायबापाच्या जीवनात पत्नीच्या जीवनात मुलांच्या जीवनात मोठं दुःख झालं. 2-2.5 तासापासून आपण थोडंसं 10:30 वाजले होते म्हणून 12:30 वाजले. मी 2 तास कीर्तन करतो. अजिबात कुचरपणा नसतो माझ्याकडे. पैसे घ्यायचे तर मग मजबूत काम करायचं उगं डुप्लिकेट कसं काम चांगलं करायचं म्हणून अगं 1.5 तासच करायचं तसं नाही 2 तास अगदी. एकदा सगळ्यांनी 2 हातवर करायचे सगळ्यांनी. वा 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 काय सुंदरचे. तुम्ही तिकडचे तुम्हाला भाव नाही का हात नाहीत तुम्हाला हृदय नाही का हृदय ज्याला हा हृदय आहे ज्याची भावना आहे खरं करवा काच कुचरपणा करू नका. सगळ्यांनी करा सगळं मला बघू द्या इकडची इकडून असा. आता ऐका हा जो हात वर केला आपण आपली बोलून श्रद्धांजली जात नाही तेवढी आपली साधना नाही तेवढी आपली तपश्चर्या नाही. भगवान बाबांनी बोललं तर होतं वामन भाऊनी बोललं तर होतं ज्ञानोबारांनी बोललं तर होतं. आपली तेवढी साधना नाही महाराज. साधना व्हायला कुरेकर बाबा बनावं लागतं. साधना व्हायला डॉक्टर नामदेव शास्त्री बनावं लागतं. साधना व्हायला ज्ञानेश्वरी पाठ करावी लागते. ते काय कोणाचंही काम आहे का. मग आपण श्रद्धांजली आपल्या वाणीनं जात नाही आपली श्रद्धांजली भजनानं जाते. म्हणून मी रोजच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात आपलाही उद्धार आपल्या भजनामुळं आणि गेलेल्यांचाही उद्धार भजनामुळं हात वर करा सगळ्यांनी आणि आपलाही उद्धार होईल असं भजन करा. आणि या विजू दादाचा आणि या संजू भाऊचाही सोहळा गोड झाला. ज्ञानोबाराया माझ्या सगळ्यांनी बोला तुझ्याचा पुत्र
माऊली ज्ञानराज माऊली